काय रे, झोपला नाहीस अजून? हां झोपतो. वर्षा झोपली? केव्हाच. अगं एवढे वाजले नाही आहेत अजून. अरे आज काय म्हणे मॅरेथॉन मीटिंग होती तिची. मग काय मीटिंग करून थकली असणार. बंटी, अलीकडे इन्स्टिट्यूटमधून जाऊन आलास की वर्षाच्या खोड्या काढण्यापलीकडे काहीच करत नाहीस तू. काय माहिती आहे ना सुनंदाताई, अगं वर्षा चिडत नसती ना तर काही प्रॉब्लेम आला नसता. पण ते चिडते ना तेव्हा जाम मजा येते. तुझं वय फक्त कागदोपत्री वाढलंय, वागण्यात अजूनही जसं आहे. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. अरे तुला काय वाटलं मी तुझं कौतुक करतेय? धन्य आहे तुझी. अरे लग्नाचं वय उलटून गेलंय तुझं. गेलं ना मग काय हरकत नाही. बंटी, मस्करी पुरे झाली. आता मी जे काय सांगते ना ते नीट ऐक आणि विचार करून उत्तर दे. बोला मॅडम. आय एम सिरियस बंटी. बोल. अक्षताशी लग्नाचा विषय काढलास? कुणाच्या? अरे तुमच्या. अगं असं काय करतेस, आमचं आपलं लहानपणीच. वाह्यातपणा नकोय. अक्षताशी लग्नाचा विषय काढलास का? नाही. का? अगं असं काय करतेस ताई, आता ती चिंगी नाही राहिली. आता ती मिस अक्षता शरद जोशी IAS झाली. म्हणून काय झालं? म्हणून काय झालं म्हणजे आमची ओळख मैत्रीपर्यंत ठीक होतं, ती अजूनही कायम आहे. पण लग्न म्हणजे जरा कुठे मी आणि कुठे सरकारी अधिकारी IAS मिस अक्षता शरद जोशी, कसं शक्य आहे? काही उदाहरणं पाहिलेत मी शक्य झालेली. काही लोक काय म्हणतील? कशाबद्दल? हेच की बंटीनी लहानपणीच्या मैत्रीचा फायदा घेतला. अरे लोकांची तोंड कोण धरू शकेल? ताई मला वाटतं आपण अक्षताचा नाद सोडावा. का? दुसरी कोणी पाहिलीस का? ताई मी तुला सांगितलं नसतं का? अरे मग इतक्या वर्षाची तुमची मैत्री असं असताना अचानक तू. जाऊ दे, मला झोप आली. माझी झोप उडाली इथे. हे काय नाही बंटी, तू जर ठरवलं असशील ना की अक्षताशी लग्न करायचं नाही, तर मग मी मुली बघायला सुरुवात करते. अगं पण लग्न मी करणार आहे. हो, पण तुझ्यानंतर वर्षाच्या लग्नाची जबाबदारी आहेच. ओके, मग लेडीज फर्स्ट. आपण तिचा आधी उरकून टाकू. निसर्गप्रेमी नवरा पाहिजे, डोक्यावर माथेरान, पाणीदार डोळे, कड्यासारखं निमुळत नाक आणि दगडासारखी पोलादी छाती. काय बंटी, तू लग्नाचा विषय टाळतोयस. अरे मला त्रास होतो रे या गोष्टींचा. काही नको करून घेऊ त्रास एवढा. मला नाही जमत तसं. हे बघ माझं ऐक. हेच ना झोपायला जा म्हणून? हो तेच, पण त्यापूर्वी एक गोष्ट ऐक. तुला जर जमणार नसेल ना तर मी स्वतः मॅडमशी बोलते तुझ्या आणि अक्षताच्या लग्नाविषयी. ताई माझं ऐकणार आहेस? खूप ऐकलं, आता तू माझं ऐकायचंस. गुड नाईट. हाय बघ, आज तू कोणालाही अपॉइंटमेंट देऊ नकोस. आज मी त्या 2 रायटर्सने इथे बोलावलंय स्टोरी सेशनसाठी. विरू, हा काय फालतूपणा चालवलायस तू? हा, उद्याचं मी तुला उद्या सांगतो. ओके बाय. कसला फालतूपणा? हा, मी फोनवर काहीतरी महत्वाचं बोलतोय ना. हा मोठेपणा तू मला सांगू नकोस. मला ठाऊक आहे तो. मला एकच सांग, तू पुन्हा त्या आकांक्षाला भेटायला लागलायस? ते प्रकरण संपून 18 वर्ष झाली. हो, पण 18 वर्षापूर्वी संपलेली प्रकरणं पुन्हा नव्या जोमाने सुरू होऊ नयेत असा नियम नाही कुठे. आणि तुझ्या बाबतीत तर काही शक्य आहे. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. हे बघ, उगीच बोलणं फिरवून तू मूळ विषय टाळू नकोस विरू. कसला विषय? आकांक्षाचा. Mind your tongue and mind your own business. हे बघा मिस्टर वीरेंद्र शिरोडकर,
जोपर्यंत मी प्रीती वीरेंद्र शिरोडकर असं संपूर्ण नाव लावते ना, तोपर्यंत तुमच्या प्रत्येक भानगडीत नाक उपसण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. तुला काय हवंय? उत्तर. तू पुन्हा आकांक्षाला भेटायला लागलायस का या प्रश्नाचं? नाही. झालं समाधान? तू जाऊ शकतेस. नाही. जोपर्यंत माझी पूर्ण खात्री पटत नाही त्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाही. बघ, तुझी खात्री पटणं न पटणं हा तुझा प्रॉब्लेम आहे. तू मला जो प्रश्न विचारलास त्याचं मी खरं खरं उत्तर तुला दिलं. त्याच्या उपर जर तुझं डोकं फिरणार असेल ना तर काय करशील रे तू? हे बघ, मला काय पाहिजे ते मी करेन, तुला काय पाहिजे ते तू कर. मी आकांक्षाला भेटेन. मी त्या दिवट्या कार्ट्याला जवळ करेन. वा वा वा. दिवटा दिवटा तू पाहिलंस त्याला? हा, पाहिलंस का तू त्याला? मी कशाला बघू? मग त्याशिवाय त्याला दिवटा का म्हणतेस तू? बघ त्याला, बघ किती नम्र आणि गोड छोकरा आहे तो. दिवटा आहे ना तो तुझा पोरगा. लाज नाही वाटत तुला स्वतःच्या मुलाला दिवटा म्हणायला? मुलं दिवटी होतात त्याच्या मागे त्यांच्या आई बापांनी उधळलेले गुणच असतात. ओके ओके, दर्शन दिवटा होण्यामागे माझा हात आहे हे मी मान्य करतो. पण त्या तन्वीरला बघ, किती गुणी आणि हुशार मुलगा आहे तो. बापा विना वाढलाय तरी किती चांगला आहे तो. म्हण ना स्वतःच्या आईसारखा. हो, मी घाबरत नाही. तो चांगला होण्याचं श्रेय आकांक्षालाच जातं. आकांक्षा आकांक्षा 18 वर्ष झाली पण तरी सुद्धा ही बया काही माझा पिच्छा सोडायला तयार नाही. नाही तिला तिची जागा राखून दिली ना. प्लीज गुड मॉर्निंग मिस्टर निशांत. अरे डॉक्टर, बसा ना. हो. मी केव्हापासून तुमची आतुरतेने वाट बघत होतो. माझी? का बुवा? तुम्ही पाणी घ्या ना, पाणी. थँक्स. आता बोला, कशा करता माझी वाट पाहताय? म्हणजे डॉक्टर, मला सांगा, लोक मला काय समजतात? म्हणजे लोक मला समजतात तरी काय? नाही नाही, मला जरा नीट समजावून सांगाल? म्हणजे मला कळत नाहीये तुम्हाला नक्की काय म्हणायचे ते. सांगाल? परवा अक्षता. अक्षता म्हणजे? अक्षता म्हणजे माझी मेहुणी. बर. अनुची लहान बहीण. ती घरी आली होती. घरी आम्ही तिघही होतो. ती आधी मोनीशी बोलली, मग अनुशी आणि मग माझ्याशी बोलली. मग मला तरी यात काही गैर वाटत नाहीये. हे बघा, मोहिनी लहान म्हणून आधी तिच्याशी बोलली, मग आपल्या बहिणीशी आणि मग तुमच्याशी. नाही, हेच मला म्हणायचंय डॉक्टर. तिने माझा जाणून बुजून अपमान केलाय असं नाही वाटत तुम्हाला? प्रामाणिकपणे सांगायचं तर नाही, आणि जाणून बुजून म्हणाल तर नक्कीच नाही. बरं मला सांगा, दार कोणी उघडलं? मोहिनीने. हो ना. मग जर मोहिनीने दार उघडलं तर आधी ती तिच्याशीच बोलणार. आता तुम्ही जर दार उघडलं असतं तर तुमच्याशी नसती का बोलली? तुम्हाला खरंच असं वाटतं? अहो, खरंच वाटतंय. मी तुमच्याशी खोटं कशासाठी बोलू? बरं ठीक आहे, म्हणजे ते एक वेळ मी समजू शकतो, पण त्यानंतर काय झालं तुम्हाला माहिती? नाही, त्याआधी तुम्ही मला सांगा की तुम्हाला दिलेल्या गोळ्या तुम्ही नियमितपणे घेता का? का?
त्या मी घेतल्या नसतील तर म्हणून माझा अपमान झाला असं तुम्हाला सिद्ध करायचंय का? मला काहीही सिद्ध करायचं नाही. मला पेशंट नियमितपणे गोळ्या घेतो किंवा नाही हे डॉक्टर म्हणून विचारायचं आहे. बरं, पुढे काय झालं? त्यानंतर म्हणजे अनु कोल्ड्रिंक आणण्यासाठी आतमध्ये गेली. तिच्या पाठोपाठ मोनी सुद्धा गेली. त्यानंतर हिनं म्हणजे हां त्याच अक्षतानं मला विचारलं काय करताय. तर मी तिला सांगितलं की एक अतिशय क्रिएटिव्ह डॉक्युमेंटरी बघतोय मी. तर मला म्हणते कशी, तुम्हाला जर एवढी आवडली असेल तर तुम्ही का नाही असं प्रोजेक्ट बनवत. गुड सजेशन. वर म्हणते कशी, तुमच्यासारख्या हुशार आणि अभ्यासू माणसाला ते अगदी सहज जमेल. बघा, आणि मगाशी तुम्ही म्हणत होतात की तिनं तुमचा अपमान केला. बरं, पुढे? मग पुढे मी तिला म्हटलं की प्रयत्न केले तर मलाही सहज जमेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाही, मग मी तिला सांगितलं की त्या चॅनलवाल्यांनी जर माझं प्रोजेक्ट दाखवलंच नाही तर मग माझी सगळी मेहनत पाण्यात. नाही मिस्टर निशांत, असा विचार आपण कशासाठी करायचा बरं? हे तुम्ही म्हणताय डॉक्टर, पण ती काहीही न बोलता आतमध्ये सरळ निघून गेली. यावरून मी कुठल्याही कामाचा राहिलेलो नाहीये हेच तिला सुचवायचं होतं. थोडक्यात काय, लोकांना माझा कंटाळा आलाय हे आता माझ्या लक्षात आलं. मिस्टर निशांत, याला एकच मार्ग आहे. या लोकांची तोंड जर तुम्हाला बंद करायची असतील ना, तर तुम्हाला येणारी एखादी गोष्ट तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे करून दाखवावी लागेल. करू शकाल? नंतर चहा ठेवा असं म्हणालीस आणि गप्पांच्या नादात चहा घ्यायचं विसरूनच गेलो आपण. हा, पटकन निघून जाशील. थांब, मी चहा नाही, ठेवते. नको. हो, चहाचं तितकंसं काही मला वाटत नाही. आणि चहाच्या नादात जे बोलायचंय ते राहूनच जाईल. काय काम काढलंय सोडा आज? नाही, तसं काही नाही. म्हणजे काम जरा महत्त्वाचंच आहे. मी फोनवर बोलू शकत नाही म्हणून प्रत्यक्ष भेटायला आले तुम्हाला. बोल की मग. आज निघताना यांची खूप आठवण झाली. साहजिकच आहे. माझा एकही दिवस असा जात नाही की आज जयाची आठवण नाही. मी आणि जया कॉलेजपासूनचे मित्रमैत्रिणी. नंतर शरद आला आमच्यात. पण माझं जयाशिवाय काही पान आले ना. आमच्या घरात तर जया काका म्हणजे हे सगळं मी तुला काय सांगत बसले. लग्नानंतरही आमची मैत्री टिकली त्याचं सगळं श्रेय तुझ्याकडे जातं. मुळीच नाही. खरं तर तुमच्यामुळे आम्हा दोघांचं लग्न झालं. छे ग, तो निव्वळ योगायोग. हे एकदा म्हणाले होते, सुधाचा आणि आपल्या घराचा संबंध नात्याहूनही अधिक आहे. आणि तो आता नात्याचा व्हावा. चहा ठेवतेस? नाही, अजिबात नको. मी हा विषय काढलेला तुम्हाला आवडलेला नाही. नाही नाही, तसं नाही ग. मॅडम, बंटी आणि अक्षताचं आता लग्नाचं वय उलटून गेलंय. आता दोघांचं लग्न झालं ना की दोघंही आपापल्या फील्डमध्ये करिअर करायला मोकळे. हो, आपण फक्त त्यांना आशा. तू म्हणतेस ना ते मलाही पटतंय. त्यांची वय उलटून चालेत हे तितकंच खरं आहे. पण अगं तुझ्या माझ्या वेळची गोष्टच वेगळी होती. बंटी आता परदेशातून आल्यावर त्याला. हो मॅडम, परदेशातून जाऊन आला असला ना तरी बंटी पूर्वी जसा होता ना तसाच नाही. म्हणजे मारामाऱ्या जुगारातून बाहेर पडलाय तो. बाकी अजिबात बदललेला नाही. आणि आता तर अक्षता IAS ऑफिसर झाली. शिवाय त्या दोघांची मैत्री इतकी
सुनंदा, तुला जितकी बंटीच्या लग्नाची काळजी वाटते ना, तितकीच मलाही अक्षताच्या लग्नाची काळजी वाटते. अगं पण आपल्या वेळेला आईबाबांनी सांगितलं की ह्या मुलाच्या गळ्यात माळ घाल की घातली, असं आता आहे का? पण त्या दोघांनी एकमेकांना पसंत केलंय ना मॅडम. मग चांगलंच आहे. बंटीत आणि अक्षताचं लग्न झालेलं मला नक्कीच आवडेल. पण अगं त्या दोघांना आपल्याला विचारायला नको का की त्यांना एकमेकांविषयी काय वाटतं? ते जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे. आपल्या मताला काहीही किंमत नाही, बरोबर? मी अक्षताशी बोलेन आणि तुला कळवेन नक्की. चहा घ्यायचा? आज आपल्या युवा पिढीच्या नजरेत आहे ऐश्वर्या, करीना, माधुरी. इथे मी भाषणाची तयारी करतोय आणि तुला नट्यांचे फोटो दिसत आहेत तिथे. नाही, दुसरी काही कामं नाहीत. लिहून देतो. अहो साहेब, ते जर जमलं असतं तर असा कशाला राहिलो असतो. मग साहेब फोन. हा फोन. नमस्कार भूषण प्रधान. हा 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 एक मिनिट. हॉस्पिटलची डिमांड कोणी केली होती रे? कामतवाडीच्या माणसाने. हा, अहो त्या एरियात एक हॉस्पिटल तरी पाहिजेच हो. नाही पाहिजेच. हा, पण तुम्ही जरा धीर धरा ना. अशी पटापटा होत नाहीत का मग? नाही, आमदार साहेबांशी मी स्वतः बोललोय. एक काम करता का, तुम्ही जरा नंतर फोन करा मला. नाही, आत्ता मी जरा कामात आहे. ठेवा. एक तर भाषण सुचत नाही. तू परत लागलं? नाही, जा बरं, चहा आण माझ्यासाठी जा. आता आणतो. ए, हा, कुठे चालला? चहा आणायला. हो. आणि मग बेल वाजते त्याचं काय करायचं? दार कोण, माझा आबा का तुझा बाबा उघडणार? नाही, मी उघडणार. उघडतो ना. ओ मामा, हे बघा, तुम्हाला भेटायचं ना साहेबांना, तर बघा 2 मिनिटात पटपट बोलायचं. साहेब खूप बिझी आहेत. हा साहेब, तुम्हाला भेटलं कोणतरी आलं, बोलू? हा, कोणतरी भेटायला आलं, बोलू काय? येऊ दे. हा मामा या. हा या. हे बघ. नमस्कार, मी प्रभाकर पाडळकर. बसा. बोला. तुम्ही बिझी असाल तर मी नंतर येईन. नाही, मी जरा भाषणाची तयारी करत होतो, पण असू दे, ठीक आहे, बोला. माझी मोठी मुलगी लग्नाची आहे. मग काय तुम्ही ते लग्न ठरवायला आला तिचं? कठीण आहे हो. का तिला लग्नात कोण त्रास देते? नाही, आपला काहीतरी गैरसमज होतोय. आमची परिस्थिती बेताची आहे, त्यामुळे आमच्या मुलीला नोकरी करण्याशिवाय गत्यंतर. आलं लक्षात आलं. पुढे बोला. तिला ऑफिसमधली मंडळी खूप त्रास देतात. त्रास देतात म्हणजे एक्झॅक्टली करतात काय? ते ती सांगू शकत नाही. तिला लाज वाटते आणि संकोच पण वाटतो आणि रोज नोकरी बदलाचा विचार करते. पण दुसरी नोकरी मिळाल्याशिवाय ही नोकरी सोडता येत नाही. हे बघा काका, तुम्ही एक काम करा. तुम्ही तुमच्या मुलीचं नाव आणि तिच्या ऑफिसचा डिटेल पत्ता त्या पॅडवर मला लिहून द्या. ठीक आहे, मी बघतो काय करायचं. लिहून द्या. भाषणाचं काय करायचं ते काय कळत नाही बाबा. काय सुचत नाही. हा घ्या. झालं? अरे बबन. हा, आलो साहेब, आलो. काय साहेब? हा, हे ठेव तुझ्याकडे जर. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. तुम्ही निघालात तरी चालेल. ठीक आहे. हा, येतो मी. हा, या. भाषण. साहेब, एक विनंती होती. हा, बोला. माझी मुलगी तुम्हाला भाषण लिहिण्यात मदत करू शकते. हो का? तिने शाळा कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धेत बरेच बक्षीस मिळवली आहेत. बरं. हीच का? हो, हीच ती मुलगी. हा, चालेल. मग कॉलेजमध्ये भाषण करायचं असं सांगा त्यांना. हो, ठीक आहे, त्याप्रमाणे मी सांगतो तिला. ओके. नमस्कार, येतो मी. मामाच्या पूर्वी एक बरं केलं, भाषण लिहून देणार म्हणजे साहेबाच्या डोक्यावरचं टेन्शन.
चहाचं काय झालं? आणतो ना. कोण आणणार? मी करायला यायचं आतमध्ये. पळ ना, पळ.